नमस्कार मित्रांनो, वेलकम टू YJ अकॅडमी। विविध प्रकारच्या ट्रिक पाहण्यासाठी आपल्या YJ अकॅडमी या चॅनलला व्हिजिट करत राहा आणि ट्रिकचे व्हिडिओ पाहत राहा। या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतातील जे काही नद्या आहेत तर त्यांचे उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहेत हे आपण ट्रिकनुसार पाहणार आहोत। या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला नद्या आणि त्याचं उगम स्थान कधीही विसरणार नाही याची 100% शाश्वती आहे, कारण ट्रिकच आपण तशा पद्धतीच्या बनवलेला। ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेप आपण सर्व नद्या आणि त्यांचं उगम स्थान पाहून घेऊ। तर यामधली पहिली नदी आहे पहा, सिंधू नदी आहे। ठीक आहे, तर सिंधू नदीचा उगम स्थान कुठे झाला असा आपल्याला प्रश्न विचारला जातो, तर आपण इथे ट्रिकनुसार पाहणार आहोत। ठीक आहे, तर सिंधू नदी आहे, तर सिंधू पासून आपल्याला एक शब्द रिलेट करायचा आहे, साधू। सिंधू हा शब्द आपल्याला कशासारखा वाटतो? साधू या शब्दासारखा वाटतो। आणि आपण साधूंचा काय करायला पाहिजे? मान सन्मान करायला पाहिजे। मित्रांनो ट्रिक आहे पहा, सिंधू नदी म्हटलं तर सिंधू पासून आपण शब्द तयार केला होता साधू ट्रिकसाठी, तर साधूंचा आपण काय करायला पाहिजे? मान सन्मान करायला पाहिजे। तर सिंधू नदीचा उगम मान सरोवर इथे झालेला आहे। मान सरोवर या पद्धतीने आपण सर्व नद्या इथे पाहणार आहोत ट्रिकनुसार। ठीक आहे, त्यानंतर दुसरी नदी पहा काय दिलेली आहे, ब्रह्मपुत्रा। तर पेपरमध्ये प्रश्न कसा येईल, ब्रह्मपुत्रा या नदीचा उगम स्थान कुठे होतो? ठीक आहे, तर यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो, ब्रह्मपुत्रा यामध्ये शब्द आहे ब्रह्म। काय शब्द आहे? ब्रह्म। ठीक आहे, आता जे काही आपले ब्रह्मदेव आहेत ज्यांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली असं म्हटलं जातं, तर ब्रह्मपुत्रामध्ये शब्द आलेला आहे ब्रह्म। तर ब्रह्मदेवांचा आपण काय करायला पाहिजे? मान सन्मान करायला पाहिजे। म्हणजेच ब्रह्मपुत्रा देखील यांचा या नदीचा उगम स्थान मान सरोवर इथे झालेला आहे। कुठे झालेला आहे? मान सरोवर इथे झालेला आहे। अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो। त्यानंतर तिसरी नदी आहे कृष्णा नदी। ठीक आहे, कोणती नदी आहे ती? कृष्णा नदी। ठीक आहे, सॉरी इथं क जो आहे या पद्धतीचा पाहिजे, कृष्णा नदी। ठीक आहे, तर कृष्णा नदीचा उगम स्थान कुठं आहे, म्हणजे कृष्णा नदी कुठं उगम पावते? ट्रिकनुसार लक्षात कसं ठेवायचं? तर कृष्णा म्हटलं तर आपल्याला लॉर्ड कृष्ण म्हणजे जे काही आपले भगवान कृष्ण होते ते आठवले पाहिजे। ट्रिक सांगतोय तुम्हाला मी। कृष्णा म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण आपल्याला आठवले पाहिजे। मग श्रीकृष्णाने काय केलं होतं? या करंगळीवरती संपूर्ण गोवर्धन पर्वत उचललं होतं। म्हणजेच श्रीकृष्ण हे महाबली होते। कोण होते? महाबली होते। मग ट्रिक आपली लक्षात झाली होती। कृष्णा नदी म्हटलं तर त्यामधला शब्द पकडायचा कृष्णा, आणि श्रीकृष्ण म्हटलं तर श्रीकृष्णांनी एका करंगळीवर संपूर्ण गोवर्धन पर्वत उचललं होतं। मग एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलणारा भगवान हा काय असणार आहे? महाबलीच असणार आहे। तर कृष्णा नदीचा उगम स्थान महाबळेश्वर इथे होतो। कुठे होतो? महाबळेश्वर। तर महाबळेश्वरलाच आपण महाबली या शब्दाशी रिलेट करू शकतो। मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवीन नवीन ट्रिक पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून घ्या। त्याच्या शेजारीच घंटीचं बेल बटन आहे त्याला पण क्लिक करून घ्या, कारण आपण असेच नेहमी ट्रिकचे व्हिडिओ आणत असतो। ठीक आहे, त्यानंतर इथे चौथी नदी आहे पहा, गोदावरी नदी। ठीक आहे, तर गोदावरी नदीचा उगम स्थान कुठे होतो? ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवायचं? तर यामध्ये गोदावरी काय शब्द आहे? गोदावरी। तर यामध्ये गोदा हा शब्द आहे। काय आहे? गोदा। मग गोदा या शब्दाला रिलेट करायचं आपल्याला गोदान। काय रिलेट करायचं आहे? गोदान। तर गो म्हणजे गाय म्हटलं जातं, गायला गोधन म्हणजे गायधन। ठीक आहे, म्हणजे गोदान म्हणजे काय? गाय दान करणे। लक्षात ठेवा, गोदा म्हणजे गोदान। ठीक आहे, गोदान करणे। ठीक आहे, मग गाय दान करणे। ठीक आहे, तर आपण लक्षात काय ठेवायचं? गोदावरी या नदीच्या नावामध्ये गोदा हा शब्द होता, आपण त्याला गोदान या शब्दाशी रिलेट केलं, तर आपल्याला 3 गोदान ईश्वराला दान करायच्या होत्या। अशी ट्रिक लक्षात ठेवा। गोदावरी म्हटलं तर गोदान आपल्याला 3 गायी कोणाला दान करायच्या होत्या? ईश्वराला दान करायच्या होत्या। तर गोदावरी या नदीचा जो काही उगम स्थान आहे तो होणार आहे त्र्यंबकेश्वर। काय होईल? त्र्यंबकेश्वर। काय होणार आहे? त्र्यंबकेश्वर। बघा ट्रिक काय तयार झाली होती। त्र्यंब म्हणजे किती? 3, आणि ईश्वर म्हणजे 3 ईश्वर। ठीक आहे, मग गोदान आपण केलं होतं, किती गोदान केलं होतं? 3, आणि कोणाला केलं होतं? ईश्वराला। म्हणजे गोदावरी नदीचा उगम स्थान हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झाला आहे। ठीक आहे, त्यानंतर
तापी नदीचा उगमस्थान कुठे होतो, आपण ट्रेकनुसार कसं लक्षात ठेवणार, तर यामध्ये शब्द आहे तापी. तर तापी मधला शब्द पकडा ताप. काय शब्द पकडायचा आहे, ताप. तर मित्रांनो, जर आपल्याला ताप आली तर आपली काळजी कोण घेते, आपली आई घेते. आणि जर आई कुठं बाहेर गेली असेल तर आपली काळजी आपली ताई घेते. म्हणजेच काय, मुलाची काळजी कोण घेणार आहे, ताई घेणार आहे. मग तापी नदीचा उगमस्थान मूलताई इथे होतो, मूलताई. ठीक आहे. मग ट्रिक बघा काय होतं, तापीमध्ये शब्द पकडला होता ताप, घरात आई नव्हती. मग त्या मुलाचं जे काही ध्यान आहे, लक्ष आहे, मुलाकडे जे लक्ष दिलं होतं ते कोण दिलं होतं, मुलाकडे लक्ष ताईनं दिलं होतं. ठीक आहे. काळजी कोण घेतली होती, ताईने घेतली होती. त्यानंतर समोरची नदी आहे यमुना नदी. ठीक आहे. आता यमुना नदीचा उगमस्थान कुठे होतो, या नदीच्या उगमस्थानासाठी आपल्याला ट्रिक लावण्याची आवश्यकता नाही आहे, कारण यमुना नदीचा उगमस्थान यमक जोडणारा शब्द म्हणजेच यमुनोत्री या ठिकाणी होतो. यमुना नदीचा उगमस्थान कुठे होतो, यमुनोत्री. यमुना नदीचा उगमस्थान कुठे होतो, यमुनोत्री. यमुनोत्री या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर याच्यानंतर सुद्धा बऱ्याच नद्या आहेत मित्रांनो, आपण ते सुद्धा पाहणार आहोत. नर्मदा. तर नर्मदा नदीचा उगमस्थान कुठे होतो, म्हणजे नर्मदा नदी कुठे उगम पावते हे आपल्याला ट्रेकनुसार कसं लक्षात ठेवायचं आहे. नर्मदा नदी. तर नर्मदा नदीचा उगमस्थान कुठे होतो, कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर यामध्ये शब्द काय आहे, नर्मदा म्हणजे मर्द. काय शब्द आहे, मर्द. तर एखाद्या व्यक्तीनं जर मर्दासारखं काम केलं तर त्याचं नाव अजरामर होते, अमर होते. लक्षात ठेवा, नर्मदा. मग एखाद्या व्यक्तीनं जर मर्दासारखं काम केलं असेल, अन्यायाविरुद्ध जर वाचा फोडली असेल तर त्याचं नाव अमर होते. तर नर्मदा नदीचं उगमस्थान हे अमरकंटक इथे आहे. अमरकंटक इथे आहे. अमरकंटक इथे आहे. आपण आता समोरची नदी पाहूया मित्रांनो, यानंतरची. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला आणखी 3 नद्या पाहायच्या आहे. 3 नद्याचा उगमस्थान आपल्याला पाहायचं आहे. आपण एकूण 10 नद्यांचा या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे. 10 नद्यांचा उगमस्थान कुठं होतो ते आपण ट्रिकनुसार पाहणार आहोत. ठीक आहे. तर यामधली समोरची नदी पहा, रामगंगा. तर रामगंगा या नदीचं उगमस्थान कुठं आहे, म्हणजे रामगंगा नदी कुठं वाहली जाते, उगम पावते हे विचारलं जातं. तर मित्रांनो, इथे ट्रिक काय जोडायची आहे, तुम्ही पिक्चर पाहिला असेल, राम तेरी गंगा मैली हो गई. ठीक आहे. ट्रिक आहे मित्रांनो, तुम्हाला हसू येत असेल पण ट्रिक आहे. ट्रिकनुसार तुम्हाला प्रश्नाचं उत्तर पाठच होईल. ठीक आहे. मग रामगंगा म्हटलेलं आहे, तर रामगंगा, तर इथं गंगा नदी आहे. ठीक आहे. काय नाव याच्यामध्ये, गंगा. तर आपण ट्रिक काय लक्षात ठेवायची होती, राम तेरी गंगा मैली हो गई या पद्धतीचं एक गाणं आहे मित्रांनो. गाणं आहे का पिक्चर आहे काहीतरी, मी असं ऐकलेलं होतं. तर रामगंगा म्हटलं तर राम तेरी गंगा मैली हो गई. काय शब्द होता इथे, मैली हो गई. ठीक आहे. मैली हो गई या पद्धतीचं काहीतरी ते होतं. तर मित्रांनो, यामध्ये लक्षात काय ठेवायचं आपल्याला, या मैलीच्या जागेवर आपल्याला फक्त नैनी ठेवायचं आहे. काय ठेवायचं आहे, नैनी. म्हणजेच रामगंगा नदी नैनीताल इथे उगम पावते. नैनीताल, लक्षात एवढंच ठेवायचं होतं, नैनीताल इथे उगम पावते. जसं रामगंगा म्हटलं तर राम तेरी गंगा मैली हो गई. मैली म्हणजेच नैनी. तर रामगंगा नदी कुठं उगम पावते, नैनीताल या ठिकाणी उगम पावते. ठीक आहे. त्यानंतर समोरची नदी आपण पाहूया, कावेरी नदी. ठीक आहे. तर कावेरी नदीचा उगम कुठे पावतो, कावेरी नदी कुठे उगम पावते ते आपल्याला कसं लक्षात ठेवायचं होतं. तर कावेरी या नदीला कुठंच आपल्याला ट्रिक जोडण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. कारण कावेरी नदीचा उगम खूप सोप्या पद्धतीने उगम पावतं सांगितलं गेलेलं आहे. तर कावेरी नदीचा उगमस्थान तळ कावेरी इथे होतो. तळ कावेरी या ठिकाणी होतो. तर लक्षात काय ठेवायचं होतं, आपल्याला पाहायची होती कावेरी नदी, कावेरी नदीचा उगम. तर बस कावेरी नदीचा उगम कावेरी येथेच होईल, पण तळ कावेरी इथे, म्हणजे कावेरी नदीचा उगम तळ कावेरी या ठिकाणी होतो. ठीक आहे. त्यानंतर शेवटची नदी आहे महानदी. तर महानदीचा उगम कुठे होतो, महानदी कुठे उगम पावते. तर मित्रांनो, ही जी काही नदी आहे तीच नदी महानदी आहे, म्हणजे मोठी नदी आहे. ट्रिक सांगतो मी तुम्हाला, असं कुठं लिहिलं गेलं नाही. महानदी म्हणजे आपण लक्षात ठेवू शकतो, महानदी, महा म्हणजे मोठी नदी आहे. समजा एखाद्या मोठ्या नदीच्या पुरामध्ये एखादा व्यक्ती सापडला तर नदी त्याला काय करून टाकते, स्वाहा करून टाकते. लक्षात ठेवा, महानदी, एखादा व्यक्ती जर वाहत्या महानदीच्या तावड्यात सापडला
तर महानदी त्याचं काय करून टाकते, स्वाहा करून टाकते. तर स्वाहावरून आपल्याला इथं नाव जोडता येईल सिंहावा. काय जोडता येईल, सिंहावा. तर महानदीचा जो काही उगमस्थान आहे तो सिंहावा या ठिकाणी होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं होतं मित्रांनो. मला आशा आहे की तुम्हाला जे काही नदी आणि त्यांचे उगमस्थान आहे ते क्लिअर झाले असतील तोंडपाठ. तुम्ही एका पेजवर जर आत्ताच्या आपण ज्या काही नद्या शिकवल्यात त्यांची नावं लिहून घ्या. जसं सिंधू होती, ब्रह्मपुत्रा, कृष्णा नदी, कावेरी नदी, गोदावरी नदी, तापी नदी, यमुना नदी, नर्मदा नदी, रामगंगा नदी, कावेरी नदी आणि महानदी या नद्यांची नावं लिहून घ्या आणि स्टोरी ऐका. स्टोरी रिवाईज करा डोक्यामध्ये तुमच्या की व्हिडिओमध्ये आपण स्टोरी काय पाहिली होती आणि त्याचं उत्तर काय लिहिलं होतं. तुम्हाला 100% 110% तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं सुटणार आहे मित्रांनो. हा प्रयोग तुम्ही करून पहा आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं आली की नाही मला कळवा. तर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची माहिती, आपले गणिताचे व्हिडिओज आता अनअकॅडमीवरती सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला जर ते व्हिडिओज पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्यांची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तेथील व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्कीच त्या व्हिडिओला लाईक करू शकता. येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना आपल्या चॅनलकडून आणि माझ्याकडून बेस्ट ऑफ लक.